गुड मॉर्निंग फ्रेंड्स. BSc फर्स्ट इयरच्या सेकंड सेमेस्टरच्या विद्यार्थ्यांचं या नवीन पेपरसाठी स्वागत आहे. आज आपण इंटेग्रल कॅल्क्युलस नावाचा पेपर जो तुम्हाला आहे सेकंड सेमला सुरू करणार आहे. याचं पहिलं युनिट आणि आपला हा पहिला लेक्चर पहिल्या युनिटचं ज्याचं टायटल आहे इंटेग्रेशन ऑफ अल्जेब्रिक रॅशनल फंक्शन्स. या चॅप्टर मध्ये आपल्याला आर्टिकल 2.1 पासून स्टार्ट करायचं आहे, ज्याचं टायटल आहे मेथड ऑफ इंटेग्रेशन. मित्र हो, मेथड ऑफ इंटेग्रेशनच्या किती मेथड आहेत हे आपण आता बघणार आहे. द फॉलोइंग आर द 4 प्रिन्सिपल मेथड्स ऑफ द इंटेग्रेशन. इंटेग्रेशनच्या 4 पद्धती आहेत. त्यापैकी पहिली, डिकम्पोजिशन ऑफ द गिवन इंटेग्रँड ॲज ए सम ऑफ इंटेग्रल्स विथ नॉन इंटेग्रल्स. ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथड, इंटेग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, जे की BSc फर्स्ट इयर नाही 12th स्टँडर्डला ज्या इंटेग्रेशन चॅप्टर मध्ये तुम्ही इंटेग्रेशन बाय सबस्टिट्यूशन पद्धत शिकलेले आहात. त्यानंतर तिसरी मेथड आहे इंटेग्रेशन बाय पार्ट्स. हे सुद्धा तुम्ही 11th and 12th स्टँडर्डला सेकंड पेपर मध्ये इंटेग्रेशन बाय पार्ट्सचे नंबर ऑफ एक्झाम्पल्स केलेले आहेत. आणि चौथी मेथड आहे इंटेग्रेशन बाय सक्सेसिव्ह रिडक्शन. ही सुद्धा पद्धत आपण याच्या आधी शिकलेलो आहोत 12th स्टँडर्ड मध्ये. रिडक्शन जे आहे, या रिडक्शनच्या पद्धतीमध्ये सुरुवात आहे की आपण इथं सुरुवात करणार आहे. माझ्या माहितीनुसार 12th स्टँडर्डला आपण हे सुद्धा बघितलेलं आहे. सो ऑल राईट, दीज 4 मेथड्स नाउ डिस्कस. द फर्स्ट मेथड ऑफ इंटेग्रेशन which depends upon the 2 theorems proved in article 1.5. आर्टिकल 1.5 जे तुम्हाला सिलेबसला नाही आहे, परंतु त्या थेरम मध्ये काही दम नाही. काय आहे थेरम? फर्स्ट थेरम, इंटेग्रल a f of x dx कॉन्स्टंट टेकन आउट बिफोर द इंटेग्रल a इंटेग्रल f of x dx, जे की आपल्याला ऑलरेडी माहित आहे. याचा अर्थ काय झाला हो? दॅट इज द इंटेग्रल ऑफ द प्रोडक्ट ऑफ ए कॉन्स्टंट अँड अ फंक्शन इज इक्वल टू द product of the constant and the integral of the function. मित्र हो, हा पहिला थेरम जो की व्हेरी सिंपल आहे. फक्त कॉन्स्टंट टर्म असेल तर त्याला इंटेग्रेशनच्या आधी घ्यायचं आणि फंक्शनचं इंटेग्रेशन करायचं. त्या फंक्शनची जी व्हॅल्यू असेल त्याचं इंटेग्रेशन आपल्याला करता येईल. हे झालं पहिला थेरम. दुसरा थेरम काय आहे पहिल्या मेथडचं? सेकंड थेरम, इंटेग्रल इन ब्रॅकेट f of x प्लस मायनस कॅपिटल F of x ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर dx which is equal to इंटेग्रल f of x dx प्लस मायनस इंटेग्रल कॅपिटल F of x dx. दुसरा थेरम त्याच्यापेक्षाही सोपा आहे. काहीही नाही आहे, फक्त मल्टिप्लाय झालेला आहे. इंटेग्रल dx जो लेफ्ट हँड साइडला होता ते इंटेग्रल f of x dx प्लस मायनस इंटेग्रल कॅपिटल F of x dx मल्टिप्लिकेशन केलेलं आहे इंटेग्रलचं, ॲज वेल ॲज विथ रिस्पेक्ट टू जे असेल ते dx. तर या 4 मेथड पैकी ही जी पहिली मेथड होती, डिकम्पोजिशन ऑफ द गिवन इंटेग्रँड ॲज ए सम ऑफ इंटेग्रल्स विथ नॉन इंटेग्रल्स. तर याचे महत्वाचे जे 2 थेरमवर हे डिपेंड्स आहे, ते 2 थेरम म्हणजे पहिला थेरम a f of a इंटेग्रल a f of x dx which is equal to a इंटेग्रल f of x dx. आणि दुसरा थेरम इंटेग्रल इन ब्रॅकेट स्मॉल f of x प्लस मायनस कॅपिटल F of x ब्रॅकेट कंप्लीट dx which is equal to इंटेग्रल f of x dx प्लस मायनस इंटेग्रल कॅपिटल F of x dx. दुसरा जो थेरम होता, इंटेग्रल इन ब्रॅकेट स्मॉल f of x प्लस मायनस कॅपिटल F of x ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटच्या बाहेर dx which is equal to इंटेग्रल f of x dx प्लस मायनस
sorry, integral capital F of x dx, that is the integral of the sum and difference of two functions is equal to the sum or difference of their integrals, जे की तुमच्या लक्षात आलं असेल, has already been illustrated in the preceding chapter, जे की तुम्हाला सिलेबसला नाही आहे, ऑलरेडीच हा पहिल्या चॅप्टर मध्ये झालेला आहे. It will be seen in chapter 3 that this method of integration is very largely employed for the integration of algebraic rational functions. या चॅप्टर मध्ये या मेथडचा वापर आणि बऱ्याच ठिकाणी उपयोग होणार आहे, वापरले जाणार आहे. The other methods will be taken up in this chapter. बाकीच्या ज्या मेथड्स आहेत त्या या चॅप्टर मध्ये आपण घेणार आहोत. It will be seen that the method of integration by parts is essentially a method by successive reduction, for with its help we are unable to express the integral of a product of two functions in terms of another whose evaluation may be simpler. इंटेग्रेशन बाय पार्ट्स ही मेथड जर आपण व्यवस्थितरित्या शिकल्या गेलो तर रिडक्शन फॉर्म्युल्यामध्ये त्याचा वारंवार वापर होणार आहे आणि ते आपल्याला नंतर मग सोपंच आहे. The method of integration by successive reduction is thus also only a development of the method of integration by parts. मित्रहो, या मेथडमध्ये आपल्याला दोन महत्त्वाच्या थेरमचं वापर पुढे करता येईल. आता दुसरी जी पद्धत आहे आर्टिकल 2.2 मध्ये आपण ते बघणार आहे, इंटेग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. इंटेग्रेशन बाय सबस्टिट्यूशन चे सुद्धा नंबर ऑफ प्रॉब्लेम्स तुम्ही 12th स्टँडर्डला बघितलेले आहेत. सो दिस मेथड कन्सिस्ट इन एक्सप्रेसिंग द इंटेग्रल f of x dx where x is the independent variable in terms of another integral where some other variable, say t, is the independent variable and x and t being connected by some suitable relation. X and t being connected by some suitable relation, x is equal to phi of t. It leads to the result integral f of x dx which is equal to integral f of phi of t into phi dash of t dt. मित्र हो, आपण सबस्टिट्यूशन काय केलेलं आहे, x is equal to phi of t, म्हणजे इथं x च्या जागी phi of t आलं आणि dx is equal to phi dash of t and derivative of t is dt, म्हणून phi dash of t dt हे आपल्याला दाखवायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. याच्यासाठी which is proved as follows. Let v is equal to integral f of x dx dv by dx which is equal to f of x, because we know that integration and differentiation are opposite to each other. We have dv upon dt which is equal to dv upon dx into dx upon dt. कोणता नियम आहे, कोणता रूल आहे, हे 12th स्टँडर्डला डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये आपण हे शिकलेलो आहे. दिस रूल इज नोन ॲज चेन रूल. तर चेन रूल आपण इथं वापरलेला आहे. मग आता dv बाय dx काय काढलेला आहे आपण, f of x into dx upon dt. दोन्ही साइडला इंटिग्रेटिंग कॉमा वी गेट v is equal to integration f of x dx upon dt into dt. dt will be cancel, or which is equal to integral f of x की किंमत phi of t into x is equal to phi of t phi dash of t dt. x जर phi of t असेल तर dx upon dt काय येईल, phi dash of t. dx upon dt काय येईल, phi dash of t.
into dt. This implies v means integral f of x dx. Integral f of x dx which is equal to integral f of phi of t into phi dash of t dt. मित्र हो, हे झालं चेन रूलच्या पद्धतीनं, चेन रूलने आपण हा रिझल्ट प्रूव्ह केला. कोणता? इंटेग्रल एफ ऑफ एक्स डी एक्स विच इज इक्वल टू इंटेग्रल एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी डी टी. एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल्स ऑन पेज नंबर 19. त्यामधला पहिला एक्झाम्पल त्या पेजवरचा, इंटेग्रेट ई टू द पॉवर एक्स साइन ई टू द पॉवर एक्स. सोल्युशन. वी हॅव इंटेग्रल ई टू द पॉवर एक्स साइन ई टू द पॉवर एक्स डीएक्स. मित्र हो, सबस्टिट्यूशनच्या मदतीनं आपण या एक्झाम्पलला सहज सोडवू शकतो. पुट टी इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स dt इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स dx, किंवा तुम्ही याला dt बाय dx जर केलं तर विच इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स होऊ शकते. आणि मग त्याची व्हॅल्यू आपल्याला तसंही सबस्टिट्यूट करता येते, पण हे सोपं जाते. t इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स dt इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स dx. e to the power x dx means dt आणि integral sin t. So hence integral e to the power x sin e to the power x dx which is equal to integral e to the power x dx. e to the power x dx means dt integral आणि sin t because e to the power x means t आणि integration of sin t with respect to t म्हणजे integration sin t dt is minus cos t which is equal to minus cos t, but t is equal to e to the power x and which is equal to minus cos e to the power x. मित्र हो, आज आपला पहिला एक्झाम्पल पहिला लेक्चर होता इंटेग्रल कॅल्क्युलस या पेपरचा. तर याच्यासाठी कोणतं पुस्तक तुम्हाला अभ्यासायचं आहे, कोणतं पुस्तक वापरायचं आहे, कोणतं घ्यायचं आहे हे बघा. इंटेग्रल कॅल्क्युलस शांती नारायण अँड पी के मित्तल या पुस्तकामधील जे सिलेबसला आहे ते, जस्ट मिनिट, पहिला इंटेग्रल कॅल्क्युलसचा पहिला जो युनिट आहे तो आपल्याला टेक्स्ट बुक इंटेग्रल कॅल्क्युलस बाय शांती नारायण, जे की यशचांद कंपनीचं आहे. हे या पुस्तकाच्या कॉपीज आपल्या लायब्ररीमध्ये नंबर ऑफ कॉपीज आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण जाणार नाही. या पुस्तकातून तुम्हाला युनिट फर्स्ट जो आहे तो शिकायचा आहे या पुस्तकातलं. आणि एक दुसरं पुस्तक आहे, हा झाला इंटेग्रल कॅल्क्युलस बाय शांती नारायणचं. आणि युनिट सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे जे आहे ते आहे ए टेक्स्ट बुक ऑफ इंटेग्रल कॅल्क्युलस बाय UP सिंग, RJ श्रीवास्तवा अँड NH सिद्दीकी. या तिन्ही रायटरला मिळून या पुस्तकाचं निर्माण केलेलं आहे, पुस्तक काढलेलं आहे. आणि हे विजडम प्रेस या पब्लिशरनं पब्लिश केलेलं आहे 2011ला. हे पुस्तक मात्र आपल्याला लायब्ररीमध्ये उपलब्ध नाही आहे. या पुस्तकाची माझ्याकडे झेरॉक्स आहे. इंटेग्रल कॅल्क्युलस, ए टेक्स्ट बुक ऑफ इंटेग्रल कॅल्क्युलस, UP सिंग, RJ श्रीवास्तवा, NH सिद्दीकी. हे जे पुस्तक आहे या पुस्तकाची झेरॉक्स किंवा या पुस्तकाची PDF मी काय करणार आहे, पेन्शन पॉइंटवर ठेवतो आहे. आपल्याला जर पाहिजे असेल तर हे उपलब्ध करू शकता प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. हे दोन्ही पुस्तक तुम्ही तिथून उपलब्ध करू शकता, लायब्ररीतून हे पुस्तक उपलब्ध करू शकता. आणि हा जो आहे झेरॉक्स हे तुम्ही पेन्शन पॉइंट किंवा फ्रेंड्स झेरॉक्स वरून आपल्याला उपलब्ध होईल. आज आपण आणि सिलेबस जे आहे, सिलेबस मी काय करतो तुम्हाला आपल्या ग्रुपवर सेंड करतो. ते सिलेबसची तुम्ही प्रिंट काढू शकता. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत.